दादा या या या. अगं काय दादा या या. हा बसा बसा ना प्रताप दादा, बसा बसा. बसा सावकाश. रमे ओळ ना तू पण. अगं ओळ ना. मी पण का? हा. अगं जा ना ओळ ना. नमस्कार. अरे वा वा अंकुश भाऊ. नाही नाही म्हणजे आजचा दिवस खरंच भाग्याचा मानायचा. 2 मोठ्या माणसांचे पाय लागले ना गरीबाच्या घराला. या या या. अरे वा, रक्षाबंधन झालेलं दिसतंय. अहो या की, आम्ही लई राख्या आणल्यात. या या. अरे मग तुमचा हा भाऊ बाकी आहे ना अजून? अरे ये ये बस बस या. बस. हा मी ओळखते पहिले. बसा. गावात सगळीकडे जाऊन आलो. आता फक्त आमच्या राजकुमारचंच घर राहिलं होतं. आता या 2 बहिणी मला राखी बांधणार. राजकुमार होता आता घरी. कोणचा ना कुठं गेला नेमका? असू द्या, गेला असेल कुठे, कामाच्या गडबडीत असेल. रमा या तुम्ही, आज खास तुमच्यासाठी आलोय मी. जा. चला मी निघतो. हा हा. गावात अजून इतर ठिकाणी पण जायचंय ना. प्रतापराव, आम्हाला पण मिठाई द्यायला विसरू नका. तुमच्या नवीन पक्षासाठी आम्ही पण शुभेच्छा दिल्या. आजचं वर्तमानपत्र वाचा. हो नक्कीच. थँक्यू. हा. मी पण आले का? रमा छोटे मालक. तुम्ही हसताय? अहो आता हसू नको तर काय करू. आणि खरं सांगायचं तर ना, त्या अंकुश भाऊंमुळे तुम्ही आज वाचलात. नाहीतर खरंय, कधी नव्हे तो आज माझ्या कामी आला. अगदी वेळेवर आला. आता ह्या पुढे बी काळ वेळ जरा पाहून येत जा बर का. नाही भाऊबीज बी येणार आहे ना, म्हणून म्हंटल. नाही, भाऊबीजेला अंकुश भाऊच असतील. मी घरीच थांबेन बाबा. पण रमा, आज खरंच तुम्ही खूप सुंदर दिसताय. दादा, ते मिठाई वाटून झाली असेल तर पुढे जायचं का? हो, इथली मिठाई वाटून झाली आहे. आता हाच गोडवा दिवसभर कायम डोळ्यासमोर रेंगाळत राहील. काय बोलला का तुम्ही? हा? नाही, काय नाही. चला भेटू लवकरच. फोटो आवडलेला दिसतोय. आई तू माझे मेसेजेस वाचले वाटतं. अरे प्रताप, बरं झालं आलास. आता हिच्या लग्नाची तयारी करायला पाहिजे. आपल्यापेक्षा हिलाच जास्ती घाई झालीये. करेक्ट. ए काय करेक्ट काय? काही बोलताय तुम्ही? का आम्ही खोटं बोलतोय? तू समोरला फोटो नाही पाठवत मग? अरे समोरचं पण बरोबर आहे ग. तो बघत असेल ही किती बारीक झाली ते. लग्नाआधी त्याला एकदम स्लिम ट्रिम हवी असेल ना. आणि आपल्याला वाटतं ही जेवणावर राग काढते म्हणून. खरं तरी डाएट करत असते एकदम बारीक होण्यासाठी. ए
मी काय जाड वगैरे नाही आणि दादा तुला ना अशी गोल मटोल जाड बायको मिळाली ना तू बघू आपण कसे रोज लग्नाआधी फोटोज मागतो ते. ए तू टेन्शन नको घेऊस. माझ्या बाबतीत असं 100% नाही होणार, कारण माझी होणारी बायको तर अरे काय बोलतोय, होणारी बायको तर काय? माझी होणारी बायको तर माझ्या समोरच आहे. अरे बापरे, भेटलायस का तू तिला? अरे आई काय विचारते, तू भेटलायस का तिला? हो. खरं सांगतोयस का तू? कोण आहे ती? तू भेटलायस तिला? मी माझ्या स्वप्नात पाहिलंय तिला. अरे काय प्रथा तू पण. आणि तू काय हसत बसलीयस? उठ आता, रमा बरोबर मार्केटमध्ये जायचंय. जा आणि सगळ्या गोष्टी घेऊन ये. सणावाराचे दिवस आहेत, काही कमी पडायला नको. रमा, जी बाईसाहेब. तुझी लिस्ट तयार आहे ना? जी. ठीक. चला, तुम्ही जाणार असेल तर मी सोडतो तुम्हाला. त्याआधी जेवून घ्या. हो. चला. चल. तुम्ही काय झालं ग? बरं वाटत नाही का? पोटात दुखतंय का? आता कसं पोटात दुखेल पण? काय झालं? भूक लागली का? बोल की. बोलते का घडाकडे एक देऊ? काय? माझी एवढी भारी साडी होती पण तरी ती रमाच भारी दिसत होती. अगं तसं नाही, तू पण चांगली दिसत होतीस. खरंच हा, रमापेक्षा भारी. आता कसं आहे ना, रमा मुळातच दिसायला चांगली आहे. त्यामुळे कुठलाही ड्रेस घातला ना, अगदी 200 रुपयाचा असला ना, तरी रमा चांगलीच दिसतीये, होय का नाही? माझ्यापेक्षा भारी दिसत होती. तुम्ही तुझं कसं आहे ना, किती समजलं तरी पालत्याकड्यावर पाणीच आहे. सगळं मुसळ केरातच आहे तुझ्या बाबतीत. हा, येईल एक दिवस केरातून मुसळ बाहेर, बघशील तू. तर रमापेक्षा ना मी भारी दिसायला लागल. आपण कडक दिसतो का नाही पण आता? हा, डोळे आले का रे पिंट्या तुला? सहज घातलाय गॉगल, सहज. कपडा पण लय भारी आहे. अम्म अरे एकदम शाहिद कपूर सारखा दिसतोय तू. अरे हा, ए हम है. मला ते काही हिरो बिरो तसलं काय आवडत नाही. आपण कोण आहे? राजकुमार. कोण? राजकुमार. राजकुमार. आणि कपड्याचं कसं आहे, आता आपण युवा नेता झालो ना, म्हणल्यावर कपडे पण तसे घालायला नको का? नाही राट टापटीप तू, काहीच म्हणणं नाही आमचं. पण जर कष्टाचे पैसे असते ना, तर अशी उधळपट्टी झाली नसती. अगं आई, कष्टच आहे ते. पक्षाच्या कामासाठी रक्ताचं पाणी करतो मी, लोकांची मदत करतो, त्यांच्या सगळ्या गरजांना धावून जातो, त्यांच्या सामाजिक समस्या सोडवतो मी, म्हणून मला एवढे पैसे मिळतात. होय, जेव्हा बघा तू मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेला असतो आणि उरलेला वेळ नाक्यावर चकाटी पिटत. अगं आई, कष्टच आहेत हे. नाही, आता कष्ट करायचे म्हणजे काय भाजीची टोपली उचलून मार्केटला जायचं किंवा दळण दळायचं असं नाही होत. मोबाईल वरनं किती कामं होतात माझी, माहितीये का तुला? नाही, तुला खरं वाटत नसेल ना तर एकदा साहेबांना विचार. त्या आबासाहेबांनी तुझ्या अंकुश बोला काय विचारायचं रे? दोघं एकसारखेच आहेत. उंदराला मांजर साक्ष. आई आई आई, नाही मला सांग, तू अंकुश भाऊंना बघितलंय का आता? हा, तुला माहित नाही किती शांत झाले ते. दिखावा आहे नुसता, दिखावा. साधूच्या वेशात आला ना तरी रावण तो रावणच असतो. आणि माणूस जर मोठा असेल ना तर तो मनाने असायला लागतो, आत्मा असायला लागतो. जसे आमचे छोटे मालक, नुसतं त्यांच्या वागण्या बोलण्यात कळते रे किती मोठा मनाचा माणूस आहे तो. आबासाहेबांचा अंकुश 4 धाम यात्रा करून आले ना तरी त्यांची पाप धुतली जाणार नाहीत. आणि त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आमच्या छोट्या मालकांच्या नाकाची सुद्धा सरी येणार नाही त्या दोघांना. नाही काय ना, तुम्हाला माझं चांगलं काही बघवतच नाही. मी चांगलं काही करायला गेलो ना की लगेच मोडता घालता माझा सगळा हिरमोड करता. त्यामुळेच मागे आहे मी. सगळ्यात मागं राहण्याचं कारण तेच आहे. जाऊ दे, तुम्हाला काय बोलण्यात अर्थच नाही.
तेजू मॅडम, काय रे? मोबाईलला आराम द्या आता. समरला सांग नंतर बोलते. मार्केटमध्ये आलेस ना, जा शॉपिंग करून घे. त्याला पण त्याची कामं करू दे. जा 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 जा. अरे हो एवढा एक लास्ट यू सूनचा मेसेज टाकते. 1 मिनिट. येस डन. चल रमा निघूयात आपण. आलो थांब. रमा, मला खूप तहान लागली होती. जरा समोरच्या दुकानातून पाणी आणून देता का प्लीज? हे काय छोटे मालक, घरचं पाणी आहे. मला ठाऊक होतं तुम्हाला रस्त्यात तहान लागेल म्हणून घरातून येतानाच घेऊन निघाले होते. ताईसाहेब चला आपण निघूया. चला बस. हो. ताईसाहेब मी काय म्हणते, अगं सॉरी मी त्याला सी यू सूनचा मेसेज टाकलाय. तरी याचे आपले मेसेजेस चालूच आहेत. 1 मिनिट. हा डन. बोल काय म्हणतेस? अहो ते तिकडे फुलं जरा ताजी दिसत आहेत. तुम्ही व्हा पुढं. तुम्हाला काही खरेदी करायची असेल ते करा. मी ती फुलं घेऊन येते. बर चालेल. हे आता कोणीतरी शिट्टी मारली. तू ऐकलास ना आवाज? वय मला बी ऐकू आलाच की. ते ना या दिवसात पक्षी असतात, त्यांनीच शिळ घातली असेल बघा. आता पक्षी? अहो ताईसाहेब फुलं संपून जातील बघा. एकदम ताजीच आहेत. मी पटकन जाऊन येते. तुम्ही व्हा ना पुढं. बर ठीक आहे मी आले. काय चाललंय? जरा धीरानं वागा की. छोटे मला बाहेर आहे ना. काय झालं? अहो ते तिकडे त्या गाडीमध्ये ना मी पाहिलंय कोणाला तरी. चला. चला. ती बघा गाडी. आणि ते कोण आहे रे? बाहेर रे. मिस्टर प्रताप जाधव, तुला मॅनर्स नाही आहेत तर असे डिस्टर्ब करतो तू? मला मॅनर्स आहेत की नाही माहिती नाही, पण तुला लाज नाही हे समजले मला. समर शिर्केची कॉलर पकडतोस तू. सोड कॉलर. माझ्या बहिणीशी लग्न ठरलंय तुझं. ती तुझ्यावर प्रेम करते आणि तू हे असे रंग उधळतोयस. ए उगाच उगाच नादाला लागायचं नाही. मी माझ्या आयुष्यात काय करतोय हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. हा माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, कळलं? ए तुझ्या वडिलांना राजकारणात शिर्क्यांची मदत व्हावी ना, म्हणून तिला आमच्या घरची सून करतायत. आणि
तुला काय प्रॉब्लेम आहे रे? म्हणजे लग्नाआधी मी थोडं जगून घेतोय तर नंतर तुझी बहीण आहेच की. सोडा मला, थांबा, सोडा त्याला. अहो सोडा. तुझ्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्यावर तू हात उचललायस. मी एक नालायक, बेईमान, विश्वासघाती माणसावर हात उचललाय. आत्ताच्या आत्ता इथून निघ, नाहीतर परिणाम वाईट होतील. परिणाम वाईट होतील नाही, परिणाम वाईट झालेत. माझ्याकडून हे लग्न मोडलं. चल सेट. काय कुठे होतात तुम्ही? केवढा उशीर. आणि रमा, ती फुलं वगैरे घेतलीच सगळी? काही साहेब ते वर जाऊ दे. दादा, तुझ्यासाठी मी एक भारी गिफ्ट सिलेक्ट केलंय. काल तुम्हाला गिफ्ट दिलंच ना, मी आज तुझ्यासाठी एक स्पेशल रिटर्न गिफ्ट सिलेक्ट केलंय. आणि गेस चॉईस कोणाची असेल? समरची. काय रे, काय झालं? तुम्ही दोघांचे शांत का उभे आहात? काय झालंय दादा? तेजू, चल आपण घरी जाऊया. अरे का पण? अरे अजून खरेदी करायची आहे. काय झालंय? काही टेन्शन आहे का? नाही, टेन्शन नाही आहे. खरेदी आपण नंतर करू. चल आधी घरी चल. अरे पण काय झालंय काय? घरी गेल्यावर सांगतो. चल तू. रमा, तू सांग, काय झालंय का? तुम्ही असे का वागताय? मला सांगा काय झालंय. आणि काय सारखं घरी जाऊ घरी जाऊ? तेजू, बोललो ना मी तुला, घरी गेल्यावर सांगतो. अरे हो, मी तुम्हाला फोन करणारच होते. तेजूच्या साखरपुड्याची तारीख कधीही ठरेल. हो, तेव्हा एक छानशी अंगठी करायची आहे मला. हो, दादा, अरे काय झालंय? आता आलोय ना आपण घरी, आता तरी सांग. मी करते तुम्हाला फोन. तेजू अगं, काय झालं एवढं चिडायला? दादालाच विचार. येताना 100 वेळा विचारलं मी त्याला, पण तो काहीच सांगायला तयार नाहीये. तूच विचार त्याला. प्रताप, अरे काय झालंय? आई, प्रताप, जरा स्पष्टपणे सांगशील का काय झालंय? आई, तेजूचं लग्न आता समरशी नाही होऊ शकत. काय? प्रताप, तुला समजतंय का तू काय बोलतोयस ते? तेजू, हे बघ, जे झालं ते. तेजू, तू थांब, मी बोलते तिच्याशी. तेजू, ऐक माझं. तेजू, आई, मला नाही बोलायचंय कोणाशी. तेजू बाळा, शांत हो. इथे बघ माझ्याकडे. हं? आई, माझी काय चूक होती ग? आई, आई, त्याच्यावर मी डोळे झाकून प्रेम केलेलं ग, तरी त्यांनी असं केलं. आई, आई, तू दादाला विचार ना. मला माहितीये तो गंमत करत असेल माझी. त्याचा काहीतरी गैरसमज झाला. तू त्याला विचार ना प्लीज. तेजू, प्रताप का तुझी अशी गंमत करेल ग? अगं, मग त्याला हे लग्न करायचं नव्हतं तर हे नाटक का केलं त्यांनी? विश्वासघात का केला त्यांनी माझा? थांब आई, मला नाही विश्वास बसत यावर. मी ना समरला फोन करते. तू गंमत करत असेल माझी. थांब, मी त्याला फोन करते. समर, तू असं नाही करू शकत.
तेजू अगं सावर स्वतःला. आई कशी सावरू मी? तर त्याच्यासाठी मी तुमच्याशी खोटं बोलले. इच्छा नसताना पण लग्नाला तयार झाले ना, मग त्याच्यात गुंतत गेले आणि तरी त्यांनी असं केलं. अगं हे सगळं आपल्याला आधीच कळलं हे बरं आहे ना. आज रमामुळे वाचलो आपण. समर का केलंस तू असं? तेजू नको ग इतका त्रास करून घेऊस. नको रडूस बाळा, नको रडूस. रमा, तेजू चिडणारी माहिती होतं मला, पण तुमच्यामुळे सगळं सत्य समोर आले. तेजूचं लग्न समरशी झालं असतं तर काय झालं असतं तिच्या आयुष्याचं? नाही नको, जाऊ दे, जे झालं ते तिच्यासाठी चांगलंच. पण छोटे मालक, मला आता भीती वाटते. कसली भीती? आता लग्न मोडलंय म्हटलं ताईसाहेब माझ्यावर रागवणार तर नाहीत ना? असा का विचार करताय तुम्ही?